Hi everyone, again welcome to chemistry class. Yesterday we discussed about the colligative property. Colligative property means a property of a solution which only depends upon the number of particles and not upon the nature of the solution. त्या सोल्युशनमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहे सोल्यूटचे सॉल्व्हंटचे फक्त त्याच्यावरतीच ज्या प्रॉपर्टी डिपेंड असतात त्यांना काय म्हणतो आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. इन केस ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी देयर इज नो एनी मिनिंग फॉर द नेचर ऑफ द solute and the solvent. Okay, yesterday we seen that there are four colligative properties. First one is the lowering of vapor pressure, second one is the boiling point elevation, third one is the freezing point depression, and last and the important point is the osmotic pressure. Okay, today we are going to discuss about the our first property, vapor pressure. Okay, in previous lecture we discussed about the solution. In that case we assume that the both solute and solvent both are the volatile, but this colligative property changes due to the some non-volatile solute particles. Okay, our today's point is that vapor pressure of solution vapor pressure of solution containing non-volatile solute containing non-volatile solute. Suppose we have any container and a pure solvent in that particular container. Suppose take an example, it is like our solution. Okay, suppose first point is our solution and this solution is prepared from the solute and the solvent particles. Obviously, okay, here solute and here solvent. Okay, and in that case our solvent is volatile and our solute is non-volatile. Okay, solvent is volatile and solute is non-volatile. Suppose we give name to solvent A and solute B. प्रत्येक वेळेस आपल्याला सॉल्व्हंट सोल्यूट लिहिण्यापेक्षा आपण आता काय लिहिणार ए आणि बी. पण हे लक्षात ठेवायचंय सॉल्व्हंट म्हणजे काय ए आणि सोल्यूट म्हणजे काय तर बी. ओके, suppose we have to consider any solute particle which is non-volatile means what, like urea, then glucose, sucrose, these are our solute particles. they are non-volatile. युरिया volatile आहे का? नाही, युरिया उडून जात नाही, ते सोल्यूट तो काय होते मिक्स होतोय, प्रॉपर सोल्युशन प्रिपेअर करतोय, पण ती volatile नाही, ती उडून जात नाही. ठीक आहे, याचे एक्झाम्पल काय झाले आपले आता युरिया NH2CO NH2 युरिया, त्यानंतर ग्लुकोज आणि आता व्होलेटाईल मध्ये काय एक्झाम्पल असते. आता ग्लुकोजचा काय फॉर्म्युला आहे C6H12O6. ठीक आहे, हे काय आहेत आपले आता नॉन व्होलेटाईल सोल्यूट पार्टिकल्स. आणि त्यानंतर आपले सॉल्व्हंटचे व्होलेटाईलचे पार्टिकल कोणते आहेत. सॉल्व्हंट म्हणजे काय, जे व्होलेटाईल आहे CH3OH, त्यानंतर वॉटर, त्यानंतर C2H5OH, त्यानंतर टोल्यून, हे देखील एक काय आहे व्होलेटाईल सॉल्व्हंट म्हणून यूज करा. टोल्यूनचा फॉर्म्युला काय आहे मग C6H5CH3. टोल्यून म्हणजे काय, नथिंग, टोल्यून इज नथिंग बट द मिथेन इज अटॅच्ड टू द बेन्झीन रिंग. बेन्झीनची जी रिंग आहे त्यालाच काय करायचं आहे, फक्त एक मिथेन अटॅच करायचं आहे, त्यालाच काय म्हणतो आपण टोल्यून. ठीक आहे, आले लक्षात. सोल्यूट काय आहेत नॉन व्होलेटाईल अँड सॉल्व्हंट्स आर आवर व्होलेटाईल पार्टिकल्स. ओके, now we have to prepare a solution for that A and B and check that vapor pressure of the solution which containing the non-volatile solute particles. Okay, suppose one minute. Suppose our first is our solvent A. Okay, it's nothing but our pure solvent is our pure
सॉल्व्हेंट ए, सॉल्व्हेंट साठी आपण काय यूज केला तो वर्ड सॉल्व्हेंट साठी ए, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही मिक्सिंग नाहीये, दुसरं कुठलाही सोल्युशन नाहीये, फक्त काय आहे आपलं प्युअर सॉल्ट म्हणजे वॉटर असेल, मिथेनॉल असेल, इथेनॉल असेल, टोल्युइन असेल, जे काही आहे ते प्युअर फॉर्म मध्ये आहे. आता प्युअरचा अर्थ तुम्हाला माहित आहे की ज्याच्यामध्ये दुसरं काहीही मिक्स नाहीये, तो फक्त एकटाच आहे. ठीक आहे. मग सपोज ही त्याची हे काय आहे त्याचे पार्टिकल ए ए, बरोबर ना, सगळीकडे काय येतील ए हेच पार्टिकल येतील, बिकॉज सॉल्व्हेंट इज नेमिंग एज ए, आणि याच्यामध्ये दुसरं काही मिक्स नाहीये, फक्त ए चे पार्टिकल आहे. आणि हा सॉल्व्हेंट काय आहे, हा सॉल्व्हेंट काय आहे तर व्होलेटाईल आहे, तो उडून जाणार आहे, तो इव्हॅपोरेट होणार आहे, त्याची टेंडन्सी आहे इव्हॅपोरेट होण्याची, तो इव्हॅपोरेट होईल, त्याचे गॅसेस तयार होतील. आता इथे जे काही वेपर तयार होतील, वेपर तयार झाले की तेच वेपर प्रेशर क्रिएट करतील. बरोबर आहे. वेपर प्रेशर म्हणजे काय, वेपरमुळे तयार झालेला प्रेशर म्हणजे वेपर प्रेशर. आता इथेही एक वेपर प्रेशर तयार झालाय, पण तो वेपर प्रेशर कोणत्या मॉलिक्यूलमुळे, कोणत्या आयनमुळे तयार झालाय तर प्युअर सॉल्व्हेंटच्या ए च्या मॉलिक्यूलमुळे. त्यामुळे हा जो वेपर प्रेशर असेल हा काय असेल पी नॉट ए, हा काय असेल पी नॉट ए. नॉट मीन्स अ प्युअर फॉर्म अँड ए याचं नाव आपण इथे दिले पी नॉट ए. हा जो काही वेपर प्रेशर आहे तो काय आहे प्युअर वेपर प्रेशर आहे. आले लक्षात. सॉल्व्हेंटचा काय येईल पी नॉट ए. आता याच्यामध्ये आपण काय ऍड केलंय बी ऍड केलाय. याच्यात आपण काय केलं आता ह्या सोल्यूट मध्ये आपण बी ऍड केलाय. आता हा बी म्हणजे काय आहे आपला सोल्यूट. बी म्हणजे काय आहे सोल्यूट आहे आणि इज नॉन व्होलेटाइल. दिस सोल्यूट इज नॉन व्होलेटाइल. ओके. आफ्टर दिस व्हाट हॅपन there is a preparation of solution. हे काय आहे आपला आता solution A plus B. Here we prepare a solution from solute A B and solvent A. त्यांच्यापासून इथं सोल्युशन प्रिपेअर केले. आता बघा इथं काय प्रिपेअर होईल A. आता A च्या नंतर परत A च येईल का सोल्युशन प्रिपेअर झाले तर काय होईल मग इथं आता इथं दुसरा पार्टिकल येईल काय B, त्यानंतर ए बी असं होईल ना परत ए. आता हे सगळे काय आहेत बघा बरं युरिया शुगर ग्लुकोज हे काय आहेत सगळे सॉलिड आहेत. काय आहेत सॉलिड आहेत बरोबर ना. आणि हे सगळे काय आहेत लिक्विड आणि गॅसेसच्या फॉर्म मध्ये आहे. एक लक्षात घ्या नॉन व्होलेटाइल सोल्यूट म्हटलं की काय असणार आहे ते सॉलिड असणार आहे. आपण ते सॉलिडच कन्सिडर करायचं. म्हणजे हा बी काय आहे हा सॉलिड आहे हा नॉन व्होलेटाइल आहे. आता बघा आता काय होईल याच्यातही काय होतील वेपर तयार होतील. पण सॉलिडचे वेपर्स होतात का तयार सॉलिडचे वेपर्स होत नाही. आता याच्यामध्ये जे काही वेपर्स तयार झाले हे सगळे कशाचे आहेत या ए चेच आहेत त्या सॉल्व्हेंटचेच आहेत. सोल्यूट मुळे वेपर्स तयार झालेले नाहीयेत बिकॉज आवर सोल्यूट इज नॉन व्होलेटाइल. ते नॉन इव्हॅपोरेट होणार आहे ते इव्हॅपोरेट होणार नाहीये. त्याच्यामुळे बी पासून कुठलेही वेपर मिळणार नाही. वेपर मिळणार नाही म्हणजेच काय वेपर प्रेशर देखील मिळणार नाहीये. ठीक आहे. मग तुम्हाला असं वाटतंय की मग इथं पण काय यायला पाहिजे मग पी नॉट ए तर नाही हे सुद्धा चुकीचं आहे. इथं पी नॉट ए येऊ शकत नाही का बरं. आता तात्पुरतं लक्षात घ्या इथं फक्त काय असणार आहे पी ए असणार आहे. इथे काय असणार आहे पी ए असणार आहे कारण आता हे प्युअर सॉल्व्हेंट आहे का नाहीये. उलट बाय डिफॉल्ट याच्यामुळे काय कंडिशन येणार आहे आपल्याकडे आता पी ए. आता हा पी ए म्हणजे कुठून येणार आहे हा आता बघा या इव्हॅपोरेशन इज अ सरफेस फेनॉमेनॉन हे विसरायचं नाही. जे मॉलिक्यूल सरफेस वरती आहेत तेच इव्हॅपोरेट होतात. जे इथं आहे सपोज आता इथं एक ए चा पार्टिकल आहे बी च्या खाली इथे एक ए चा पार्टिकल आहे. जो काही खालचा पार्टिकल आहे ना हा ए चा हे खालचे पार्टिकल इव्हॅपोरेट होऊ शकत नाही. पार्टिकल इव्हॅपोरेट कोणते होतात सरफेस वरचेच पार्टिकल इव्हॅपोरेट होतात. खालचे पार्टिकल इव्हॅपोरेट होत नाही. पाणी जर गरम केलं जो वरचा लेयर आहे ना त्याच्याच वाफा होतात. खालच्या पाण्याच्या लगेच वाफा होत नाही. ज्यावेळेस वरचं पाण्याची वाफ होते आणि नवीन लेयर वरती येतो सरफेसला नंतर त्याची वाफ होत असते. लक्षात घ्या इव्हॅपोरेशन इज सरफेस फेनॉमेनॉन. मग आता काय होईल या ए चं इव्हॅपोरेशन होईल या ए चं होईल या ए चं इथं काय आलाय इथं सरफेसला मात्र बी चा पार्टिकल येऊन बसलाय आणि बी चं तर इव्हॅपोरेशन होणार नाही कारण बी काय आहे नॉन व्होलेटाइल आहे.
आले लक्षात? मग आता इथं काय झालं बघा, फक्त एक्झाम्पल बघा, इथं 4A होते, 4A होते, इथं 40चं इव्हॅपोरेशन झालं. इथं A किती आले सरफेसला? इथं सरफेसला 4 होते आणि इथं सरफेसला किती A आले? 3च A आले. आता प्रेशर कोणाला जास्त असेल? 4चा का 3चा? 4चं इव्हॅपोरेशन झालं तर प्रेशर जास्त असेल, 3चं इव्हॅपोरेशन झालं तर प्रेशर कमी असेल. त्याच्यामुळे इथं येतोय प्युअर P नॉट A आणि इथं काय आलंय पार्शियल प्रेशर. सोल्युशनचा प्रेशर हा कधीच प्युअर प्रेशर नसतो. सोल्युशनचा प्रेशर हा ऑलवेज पार्शियल प्रेशर असतो. म्हणून याला काय म्हटलं आपण? पार्शियल प्रेशर ऑफ A. आणि B का बरं येणार नाही? कारण B सॉलिड आहे, B नॉन व्होलेटाईल आहे, B मुळे काही वेपर तयार होणारच नाहीये, B मुळे काही वेपर प्रेशर सुद्धा तयार होणार नाहीये. आले लक्षात? इथं P नॉट A म्हणजे प्युअर आणि इथं PA म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आले लक्षात? आता जरी हे सोल्युशन बनलंय पण सोल्युशन मध्ये प्रेशर फक्त कशामुळे क्रिएट झालाय? एका सॉल्व्हंट मुळे झालाय. सोल्यूट मुळे प्रेशर तयारच झाला नाहीये. उलट सोल्यूटचे पार्टिकल जे सरफेसला आले, हे B चे पार्टिकल जे सरफेसला आले त्यांच्यामुळं त्या A चं सुद्धा इव्हॅपोरेशन आता कमी व्हायला लागलंय. आले लक्षात? म्हणजेच काय, फायनल मला हे सांगायचं होतं की P नॉट A is greater than PA. याच्यातलं कन्क्लुजन मला हे सांगायचं होतं, P नॉट A is greater than PA. कारण इथे B चे पार्टिकल मध्येच आले, त्यांच्यामुळे आता वेपरायझेशन होत नाहीये. कारण सरफेसला B आलाय, A ला जागा नाही दिलीये. त्याच्यामुळे काय होईल? इथं इव्हॅपोरेशन कमी होईल, इथं इव्हॅपोरेशन जास्त होईल. जेवढं इव्हॅपोरेशन जास्त तेवढा वेपर जास्त, तेवढा वेपर प्रेशर जास्त. म्हणजे हा प्रेशर काय आहे? जास्त आहे, हा प्रेशर कमी आहे. समजलंय मग? की वेपर प्रेशर इन सोल्युशन which has a non-volatile solute particle is always less than the pure solvent. ठीक आहे? आय थिंक आता हे समजलं असेल वेपर प्रेशर कमी कसा होतो. हे तुम्हाला मी कालच्या लेक्चरला सांगितलं की वेपर प्रेशर कमी होतो. आज त्याचं रिझन सांगतोय की वेपर प्रेशर कमी कसा होतो. कारण इथं त्याच्या सरफेस वरती काही उपस्थित आहेत. ही जी लाईन दाखवली ना हॉरिझॉन्टल लाईन, ती काय आहे? तिथपर्यंत ते टँक भरलेला आहे आणि त्या सरफेस वरती जे मॉलिक्यूल होतील येतील तेच इव्हॅपोरेट होतील. पण जर सरफेसला सॉलिडचे पार्टिकल येऊन बसले ते इव्हॅपोरेटच होणार नाही, ते फक्त जागा आवतून बसतील आणि खालच्यांनाही इव्हॅपोरेट होऊ देणार नाही. म्हणजे टोटल इव्हॅपोरेशन हे कमी होईल सोल्युशन मध्ये. आले लक्षात? त्याच्यामध्ये आता काही प्रॉब्लेम नसेल असं मी तरी कन्सिडर करतो की एवढं सांगितल्यानंतर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. P नॉट A is always greater than PA. समजलंय? इफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाईल सोल्यूट अशी कंडिशन असेल तर हेच इक्वेशन ऑलवेज बरोबर येणार आहे आणि हेच आपल्याला लक्षात ठेवायचं. समजलंय? P नॉट A म्हणजे काय? प्युअर आणि PA म्हणजे काय? तर पार्शियल वेपर प्रेशर. ठीक आहे? आता याच्यामध्ये आपण राउल्स लॉ पण बघितला होता. याच्यामध्ये आपण काय बघितला होता? राउल्स लॉ. राउल्स लॉ आपण काय बघितला होता? आता राउल्स लॉ चे दोन स्टेटमेंट आहे. मी तुम्हाला एक स्टेटमेंट सांगितलं होतं काय? PA is equal to P नॉट A झिटा A. बरोबर आहे? किंवा दुसरं काय असतं मग लगेच PB is equal to P नॉट B into झिटा B. अशा पद्धतीने तुम्हाला मी स्टेटमेंट सांगितलंय. आता B चं काही येणारच नाही कारण B काय आहे? B काय आहे? सोल्यूट आहे आणि सोल्यूट काय? सॉलिड आहे. त्याचा काही प्रेशर असूच शकत नाही. बरोबर आहे? आता दुसऱ्या बुक मध्ये किंवा तुमच्या बुक मध्ये तुम्हाला स्टेटमेंट असेही सापडणार राउल्स लॉचं स्टेटमेंट असेही सापडू शकतं. पार्शियल प्रेशर ऑफ व्होलेटाईल गॅस आणि हा राउल्स लॉ हा फक्त व्होलेटाईल साठी आहे. हा राउल्स लॉ फक्त व्होलेटाईल साठी आहे, नॉन व्होलेटाईल साठी नाहीये. हे लिहायची गरज पण नव्हती. नॉन व्होलेटाईल साठी राउल्स लॉ नाही, जे तो व्होलेटाईल साठीच आहे. पार्शियल प्रेशर ऑफ व्होलेटाईल solute is directly proportional to its mole fraction. एवढाच राउल्स लॉ लिहिलेला आहे बुक मध्ये. पार्शियल प्रेशर ऑफ व्होलेटाईल गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स मोल फ्रॅक्शन. पण आता हे तुम्हाला मी फायनल लिहून दिलं कसं आलं ते बघा. ज्यावेळेस P इक्वल टू झिटा A येईल इथं काय येतो? कॉन्स्टंट येतो. बरोबर आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनलिटी डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल ना. Partial pressure of volatile solute is directly proportional to the its mole fraction in a solution. डायरेक्ट असं लिहिलं तरी चालतं. हे सुद्धा बरोबर आहे राउल्स लॉ. आता इथं काय होते फक्त मग या P च्या जागेवरती काय
P इज इक्वल टू आणि या K चीच व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली, त्याची आपल्याला गरज आहे, ती जर कॅल्क्युलेट केली तर ती काय येते P नॉट A इतकी येते. शेवटी आपला फॉर्म्युला काय आला PA इज इक्वल टू P नॉट A झिटा A. सेम तोच फॉर्म्युला आपल्याला इथे पाहायला मिळतो. आलाय राऊंड्स लॉ पण याच्याबरोबर आपण क्रॉस चेक करून घेतलाय किंवा राऊंड्स लॉच्या टर्म मध्ये याला आपण आणले. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय मला हे. आता आपण पुढचं काय बघायचं तर मग याच्यामध्ये रिलेटिव्ह वेपर प्रेशर कुठं आलं, याच्यामध्ये रिलेटिव्ह वेपर प्रेशर ही टर्म कुठं आली आहे किंवा याच्यामध्ये लोअरिंग झाले. आता हे झाले आपलं, आपण एक्सप्रेशन देऊन हे बघितलंय. आता आपल्याला हे समजलंय की P नॉट A इज ग्रेटर दॅन PA म्हणजे वेपर प्रेशर सोल्युशनचा कमी झालाय हे आपल्याला समजलंय. पण ते मॅथमॅटिकली कसं प्रूव्ह करायचं, ठीक आहे बघायचं. मग ते आता हाच फॉर्म्युला मी इथं परत लिहितोय PA इज इक्वल टू P नॉट A इंटू झिटा A. आता झिटा A बद्दल सगळ्यांना माहिती आहे. झिटा A काय असतो, हा मोल फ्रॅक्शन ऑफ A. आता हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती असायला हवा. झिटा A प्लस झिटा B इज इक्वल टू 1. दोघांची ऍडिशन काय असते, ऑलवेज 1 असते. कशी असते 1? झिटा A म्हणजे काय, NA अपॉन NA प्लस NB आणि झिटा B म्हणजे काय, NB अपॉन NA प्लस NB. NA म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ A. NB म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ B आणि NA प्लस NB म्हणजे त्याचे ऍडिशन. आले, हे सगळ्यांना माहिती आहे. आपण मोल फ्रॅक्शन 11 ला पण आपण सॉल्व्ह केलेलं आहे. मग आता इथं बघा काय होईल, PA इज इक्वल टू P नॉट A इंटू ब्रॅकेट 1 मायनस झिटा B. झिटा A प्लस झिटा B इक्वल टू 1. या दोघांची बेरीज केला 1च येईल ना. बघा खाली पण काय NA प्लस NB, NA प्लस NB सरळ बेरीज होऊन जाईल. वरती NA प्लस NB आले, पूर्ण आन्सर काय होऊन जाईल 1 होऊन जाईल. आले, मग हा जर चेंज केलं तर काय होईल बघा. मग झिटा A ची व्हॅल्यू 1 मायनस झिटा B. मग आता बघा काय सॉल्व्ह होतं हे, P नॉट A मायनस P नॉट A झिटा B. आले, आता आपण काय करूया, ही मायनस ची टर्म तिकडे नेऊया आणि या PA ला इकडे घेऊन या. बघूया काय होतंय. P नॉट A झिटा B इज इक्वल टू P नॉट A मायनस PA आणि ह्या टर्मला म्हणतात लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. P नॉट A म्हणजे प्युअरचा आणि PA म्हणजे काय, नंतरचा सोल्युशनचा. म्हणजे प्युअरच्या वेपर मधून जर वेपर प्रेशर मधून जर आपल्याला सोल्युशनचा वेपर प्रेशर मायनस करायची वेळ येते म्हणजे समजून घ्या P नॉट A काय जास्त आहे, म्हणजे हा इनिशियलचा आहे, मिक्सिंगच्या अगोदरचा आहे आणि PA हा फायनलचा आहे, आफ्टर मिक्सिंगचा आहे. म्हणजे वेपर प्रेशर काय झालाय, पहिल्याचा जास्त आहे, दुसऱ्याचा कमी आहे, इनिशियलचा जास्त आहे, फायनलचा कमी आहे. म्हणजे वेपर प्रेशर कमी होत गेला आहे. याला म्हणतो आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ठीक आहे, आता हाच फॉर्म्युला अजून एक आपण चेंज केला होता झिटा B च्या फॉर्म मध्ये P नॉट A मायनस PA अपॉन P नॉट A. आता याला म्हटलं जातं रिलेटिव्ह लोअरिंग. याला काय म्हणतात जातं, या फॉर्म्युल्याला झिटा B इज इक्वल टू P नॉट A minus PA upon P नॉट A. This formula you use for relative lowering of vapor pressure. आणि झिटा B ची व्हॅल्यू काय आहे तुमच्या समोर. झिटा B म्हणजे काय, झिटा B is equal to NB upon NA plus NB. ठीक आहे, आलं लक्षात, फॉर्म्युला लक्षात आलाय का. आणि ही काय आहे बघा ना याच्याकडे, इज नथिंग बट द क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. हीच प्रॉपर्टी काय आहे, आपली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे. कारण याच्यामध्ये कुठेही तुम्हाला पुढे त्याची प्रॉपर्टी दिसते का, फक्त काय दिसतंय, नंबर ऑफ मोल्स दिसताय. आता ही झिटा B काय, ही जी टर्म ना आपली ही एवढी, ही आपली रिलेटिव्ह लोअरिंग आणि ही काय आपली लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि ही रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इक्वल टू काय झिटा B. आणि झिटा B म्हणजे काय NB अपॉन NA प्लस NB. n सगळे नंबर ऑफ मोल्स आहेत. आणि क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कशाला म्हणतात, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी द प्रॉपर्टी विच डिपेंड्स अपॉन ओनली नंबर ऑफ पार्टिकल मॉलिक्युल्स आयन्स. फक्त नंबर वरती, क्वांटिटी वरती. इट डज नॉट डिपेंड अपॉन द क्वालिटी. हे कशावरती, फक्त क्वांटिटी वरती. आणि झिटा B काय सगळी क्वांटिटी तर आहे, सगळे नंबर तर आहे. म्हणून या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातंय, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हटलं जाते. ठीक आहे, बघा याचा एक फोटो काढून घ्या, लिहून तरी घ्या.
ठीक आहे. आता याच्यावरती आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे, स्टेटमेंट लिहून घ्या माझ्यासोबतच मग. वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर, vapor pressure of pure water is 60 mm of Hg, 60 mm of Hg, and if 30 gram urea 30 gram urea added in 72 gram of water, find vapor pressure of solution. ठीक आहे, स्टेटमेंट आले लक्षात. आपल्याला काय करायचं आता, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन फाइंड आउट करायचे. बघा मग आता गिवन काय आहे आणि फाइंड आउट काय करायचं. वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर, प्युअर वॉटर मीन्स प्युअर फॉर्म अँड वॉटर इज आवर युनिव्हर्सल सॉल्व्हंट. दॅट्स व्हाय P नॉट A इज इक्वल टू किती आहे, 60 mm of Hg. ओके, इफ 30 ग्राम ऑफ युरिया इज ॲडेड, युरिया काय फॉर्म्युला आहे, NH2CO NH2. युरिया काय आहे, नॉन व्होलेटाइल. युरिया नॉन व्होलेटाइल आहे. आपला सोल्यूट आपल्याला मिळाला आहे, नॉन व्होलेटाइल सोल्यूट मिळाला आहे. आणि युरियाचा किती दिले, मास किती दिले युरियाचं, 30 ग्राम. त्याची मास दिले 30 ग्राम. अजून काय लिहिले, ॲडेड इन 72 ग्राम ऑफ वॉटर. वॉटरचाही मास दिले, म्हणजे आपला सॉल्व्हंटचा मास दिलाय किती आहे, वॉटरचं किती आहे, 72 ग्राम. ठीक आहे, आता आपल्याला सॉल्व काय करायचंय. ऑलरेडी वी नो द फॉर्म्युला ऑफ झीटा बी. आताच आपण सॉल्व केलं होतं झीटा, अगोदर तुम्हाला बोर्डवरती दिसत असेल. झीटा बी इक्वल टू काय होतं, P नॉट A मायनस PA अपॉन P नॉट A. बरोबर आहे, फॉर्म्युला हाच होता. P नॉट A मायनस PA अपॉन P नॉट A, सेम फॉर्म्युला होता. मग त्यासाठी आता काय, P नॉट A ची व्हॅल्यू किती आहे, 60. आणि PA आपल्याला गिवन नाहीये. PA आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. फाइंड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. PA इज नॉट गिवन, वी हॅव टू कॅल्क्युलेट दिस PA. ठीक आहे, मायनस PA अपॉन 60. बरोबर आहे, P नॉट A 60, PA आहे तसाच, P नॉट A परत 60. पण आता अडचण कुठे आली आहे, झीटा बी. झीटा बी इज नॉट गिवन. झीटा बी इज नथिंग बट द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट पार्टिकल. झीटा बी आपण बी कशासाठी यूज करतोय, सोल्यूट साठी. आणि ए कशासाठी होता, सॉल्व्हंट साठी. हे विसरायचं नाहीये. ठीक आहे, आता झीटा बी म्हणजे काय, कसा कॅल्क्युलेट करणार झीटा बी. इथपर्यंत झालंय, तर झीटा बी आधी कॅल्क्युलेट करून घेऊया. झीटा बी काय असतो, NB अपॉन NA प्लस NB. बरोबर आहे, झीटा बी इज इक्वल टू NB अपॉन NA प्लस NB. आता NB काय आहे, NB काय, NB कसा सॉल्व करणार, NB इक्वल टू, NB म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ B and B इज नथिंग बट आवर सोल्यूट. B इज आवर सोल्यूट. B काय असतो इथं, सोल्यूट. जे आपण पहिल्यांदाच अज्युम केलंय, सोल्यूट. सोल्यूट काय आपला युरिया. मग आता युरियासाठी बघा काय, आता सॉरी याच्यासाठी फॉर्म्युला काय असतो, NB नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स साठी फॉर्म्युला काय आहे, गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास किती आहे, 30 अपॉन मोलर मास. युरियाचा मोलर मास किती असतो, 60. ह्या टर्म आपल्या पार्ट आहेत डायरेक्ट. ठीक आहे, आता ग्लुकोज आला असता तो 180. ह्या टर्म आपण पार्ट केल्यात. कशा पार्ट करायच्या आहेत, NH2CO NH2. नायट्रोजनचा किती, आता हायड्रोजन 2 आहे, एक असतो हायड्रोजन 2 आहे म्हणजे डबल. कार्बनचा 6, ऑक्सिजनचा 16, या 8. यानुसार आपल्याला त्या पार्ट करून डायरेक्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे.
ठीक आहे, मोलार मास सगळ्यांना कॅल्क्युलेट करायचं माहिती, नसेल माहिती तर कमेंट मध्ये टाका, आपण परत ते कॅल्क्युलेट करून घेऊया. ठीक आहे. सोळा 12, हा हे बघा, नायट्रोजन 14, 2 नायट्रोजन, नायट्रोजन 14 14 28, हायड्रोजन 1 असतो. किती टोटल हायड्रोजन? 2 आणि 2 4, म्हणजे हे 4 झाले. नायट्रोजन किती झाले होते? 28, 28 आणि हे 4 32, 32 आणि त्याचबरोबर कार्बन 12, 32 आणि 12 44, आणि 44 नंतर उरला एक O, ऑक्सिजन 16, 44 अधिक 16 60. आले लक्षात? नायट्रोजन 14 असतो, हायड्रोजन 1 असतो, कार्बन 12, ऑक्सिजन 16. त्यानुसार आता तुम्ही इथे कॅल्क्युलेट करून घेऊ शकता. ठीक आहे. आता नंतर हे झालं NB. आता Na काय आहे? Na काय असेल मग? Na म्हणजे सॉल्व्हंट साठी. सॉल्व्हंट काय आहे? वॉटर, H2O. किती आहे? गिवन मास 72 अपॉन मोलर मास किती असतो वॉटरचा? वॉटर H2O म्हणजे 2 + 16 म्हणजे 18, म्हणजे किती झाले? 18. याचा आन्सर काढा, याचा आन्सर काढा. याचा आन्सर काय येईल आता मग? 4 ना, 4. आणि याचा आन्सर काय येईल? 1/2, 1/2 येईल. ठीक आहे. मग त्यानुसार आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? परत आता इथून आपल्याला झीटा बी ची व्हॅल्यू काढायची. झीटा बी म्हणजे काय? झीटा बी इज इक्वल टू NB अपॉन Na प्लस NB. NB ची व्हॅल्यू किती आहे? 1/2 अपॉन काय आहे फॉर्म्युला खाली? परत Na ची काय आहे? 4 प्लस 1/2 म्हणजे टोटल काय? 0.5. 1/2 म्हणजे 0.5, इथं पण 1/2 म्हणजे 0.5, मी टोटल काय झाली आता इथं 4.5. आली लक्षात? झीटा बी ची व्हॅल्यू काय आली आहे? इक्वल टू, याला पुढे सॉल्व करूया, 1/9. ही काय आली आपली? झीटा बी ची व्हॅल्यू आली आहे. पुट करून घेऊया 1/9 हा फॉर्म्युला बघा. इथं 1/9 इक्वल टू, ठीक आता कळलं ना, फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे. 1/9 इक्वल टू 60 मायनस PA अपॉन 60. आले का आता लक्षात? मग 60 मायनस PA अपॉन 60. आता काय अडचण नाहीये. आता काय फक्त 60 वरती येतील म्हणजे काय? 60/9 इक्वल टू 60 मायनस PA. 60 PA ला तिकडे घेऊया. PA इक्वल टू काय येईल मग आता? 60 मायनस 60/9. PA इक्वल टू 60 मायनस, आन्सर काय येईल बघा, चेक करून ऐकायचं. मग 9चा 12, 54, 6 उरले 0.66 येईल. म्हणजे PA इज इक्वल टू 66 येतच राहील म्हणजे काय? 53.33. आलाय? पार्शियल प्रेशर ऑफ A इज नथिंग बट 53.33. आता काय अडचण आहे याच्यामध्ये सांगा? हा, युनिट काय असेल? mm ऑफ Hg. युनिट काय असेल याचं? mm ऑफ Hg. चेक करायचं आन्सर बरोबर आले का सगळ्यांचं? त्यानुसार आपण काय कॅल्क्युलेट केले आता? पार्शियल प्रेशर ऑफ A. हा प्रॉब्लेम तुम्हाला स्टेट बोर्ड ऐवजी कशाला, नीट, JEE आणि CET ला जास्त वेळा विचारला जातो. आता मी तुम्हाला तो डिटेल मध्ये एक्सप्लेन करून दाखवलाय. एवढं त्याचं सगळं कॅल्क्युलेशन करायची गरज नसते. तुम्ही एकदम पटपट इथं जरी संपवलं तरी चालतं. फक्त त्याचं ऍक्च्युअल एक्सप्रेशन काय आहे हे इथे मी तुम्हाला दाखवून दिले. आता चेक करा, PA किती आहे? पार्शियल प्रेशर ऑफ सोल्युशन 53 आणि P नॉट A काय होता? 60. आलाय? प्युअर पेक्षा पार्शियल हा ऑलवेज कमी येतो, हे लक्षात ठेवा. प्युअर पेक्षा पार्शियल हा ऑलवेज कमी असतो प्रेशर, विसरायचं नाही. ठीक आहे, समजले मग आता हे? आय होप आता तुम्हाला वेपर प्रेशर काय टर्म होती आणि तिचा काय बदल होत होता हे समजलं असेल. ठीक आहे, एक्सप्रेशन हे समजलं असेल असं मी कन्सिडर करतो. पुढच्या लेक्चरला आपण याच्यावरती अजून 1-2 प्रॉब्लेम बघूया. म्हणजे प्रॉब्लेम बघणं हे स्टेट बोर्ड पेक्षा ही CET साठी जास्त गरजेचं आहे, कारण प्रॉब्लेम मुळे सगळी कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते.
ठीक आहे. या प्रॉब्लेममध्ये काय अडचण असेल किंवा जे काय आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरसाठी एक डेरिवेशन बघितलं, त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर परत कळवा, आपण त्याला रिपीट करू शकतो. चला आज थांबूया आपण. थँक्यू.